मन मंदिरा गजर भक्तीचा. परमात्मा कधीच कुणाला भेटला नाही, फक्त कळला. म्हणजे हे पक्क समजून घ्या. अर्जुनाला बायकोचा भाऊ भेटला होता, आत्याचा मुलगा भेटला होता, कृष्ण भेटला होता, पण गीता ऐकल्यानंतर देव भेटला. तत्पूर्वी भेटला नव्हता का? भेटला होता, पण देवाकडे बघण्याची दृष्टी नव्हती. त्याला वाटत होतं याच्यात काय विशेष आहे, आपल्याबरोबर गोट्या खेळलाय. सारेपाठ खेळताना ज्ञानेश्वरी तोव्याच आहेत तशा. हो, लांडीला वाडी केली, आम्ही त्याच्यावर खोटे डाव दिले, त्यांनी आमच्यावर खोटे डाव दिले. असा कुठे देव असतो का? बरं, याची कृष्ण लीला बघून सुद्धा आम्हाला असं वाटायचं असा कुठे देव असतो का? म्हणून नित्य सान्निध्यामध्ये असून सुद्धा आम्हाला तो देव कधी वाटला नाही. आमच्या बायकोचा भाऊच वाटला, आणि बायकोचा भाऊ असल्या कारणाने आमचं वर्चस्व होतं त्याच्यावर. बहिणीचा भाऊ निराळा आणि बायकोचा भाऊ निराळा, दोन्ही मेहुणेच. तेव्हा हा तर बायकोचा भाऊ होता, वर्चस्व होतं, त्याची बहीण याच्या घरात नांदत होती. बर, जिगरी दोस्त होते, लंगोटी यार होते. अर्जुन मैत्रियेचा खुवासा म्हणतातच आहे ज्ञानेश्वरी. अर्जुन मैत्रियेचा खुवासा की सुखे शृंगार लिया माणसा दर्पणू जो. अरे अर्जुना, तू कसा आहेस? सुखाने शृंगार केलेली एखादी व्यक्ती असू दे आणि त्याला आपलं रूप बघण्याचा तू आरसा आहेस, तसं तू माझा आरसा आहेस. इतकं सख्यत्व. म्हणजे सख्यत्व इतकं असून सुद्धा देव कळला असं समजण्याची गरज नाही. बर, भेटला ह्या म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण भेटूनच होता. पण भेटून सुद्धा कळणं, म्हणून पुष्कळ वेळेला मुलाबाळांना बाप कळत नाही. मेल्यानंतर बँकेतली शिल्लक त्याच्या नावाने ठेवलेली बघून मग बाप कळतो. आणि मग म्हणतो माझा बाप किती चांगला होता, माझ्याकरता एवढे, म्हणजे पैसे ठेवले म्हणून बाप चांगला. कळलं का तुम्हाला? तसं दिसणारा बाप कळत नाही, दिसणारी आई कळत नाही. न दिसणारा पण सतत क्षणक्षणाला श्वास होऊन तुमच्यातून प्रकट होतोय, बघणं होऊन प्रकट होतोय, ऐकण्या रूपाने प्रकट होतोय, तो परमात्मा कसा कळावा? तो परिच्छिन्नपणाने कळत नाही, कारण तुमच्याशी एकरूप झालेला आहे तो. तेव्हा ती एकरूपता दृष्टीच्या पलीकडे आहे आणि वाणीच्या पलीकडे आहे. दृष्टीच्या पलीकडे आहे ती. एकरूपता दिसू शकत नाही पण असू शकते. पती पत्नीची एकरूपता असू शकते पण दिसू शकत नाही. वेळी प्रसंगी तो तिला रागवतो सुद्धा, ती उलट सुलट बोलते, तरी पण 5 मिनिटांनी पुन्हा येते. चहा नुसता घेणार का काही खाणार त्याच्याबरोबर? लोकांना वाटलंय भांडतायत. भांडणं नाही, तो विलास आहे. असेच 2 जण बसले होते. ती म्हणाली, अहो किती रागवता? अगं म्हणाले, सबन दिवस नोकरी करतो, दुसऱ्याचं रागवणं खातो, एकच तू ठिकाण आहेस की जिथे मला मोकळेपणाने रागवता येतं. ती म्हणली, म्हणून मी तरी कुठे तक्रार केली का? मला माहिती आहे ना तुम्ही. एकरूपता कळली का? याला म्हणतात एकरूपता. म्हणून जिथे एकरूपता आहे तो कोणत्याही अवस्थेमध्ये संसार कधी बिघडत नाही. पती पत्नीची एकरूपता हा संसाराचा कळस आणि प्रभूची एकरूपता हा परमार्थाचा कळस.
म्हणून तो दृष्टीने दिसत नाही, जाणीवेने समजून घेता येत नाही. म्हणून या ठिकाणी महाराज मोठ्या कौतुकाने म्हणाले, आमची करवे गोटी ती आलीची नाही वाक सृष्टी. अरे आमच्या स्वरूपाचं वर्णन करील असं वाक सृष्टी निर्माण झाली नाही. अरे इकडे बोलू नका, डाव्या त्याला कोण बसलंय ते. अशी सृष्टी निर्माण झाली नाही, वाक सृष्टी निर्माण झाली नाही की जे त्या स्वरूपाचं वर्णन करील. स्वरूप मात्र तुम्ही असल्या कारणाने त्याचं परिच्छिन्नपणाने वर्णन करता येत नाही, फक्त अनुभव करता येतो. विषयामध्ये प्रदर्शन आहे, प्रेमामध्ये दर्शन आहे. म्हणून पडद्यावर प्रदर्शन असतं आणि आयुष्यभर पती पत्नी संसार करतात, ते एकरूपतेचं दर्शन असतं. म्हणून जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदयभोनी विराजती. ऐसा योग समृद्धी जो होनी असे निरवधी. अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. ऐसा योग समृद्धी, अशी जी ऐक्याची अवस्था आहे. कुणालाही सुखाच्या साधनाचं वर्णन करता येईल, पण सुखाचं वर्णन करता येणार नाही. गरम होत आहे, जरा पंखा लावल्यावर बरं वाटेल, पण बरं वाटणं म्हणजे काय? वर्णन नाही. मग त्याला सांगावं तूही पंख्याखाली बस. हां म्हणलं हे जे वाटतं ते बरं वाटतंय. जसं कृतीचं वर्णन करता येतं, पण अवस्थेचं वर्णन करता येत नाही. म्हणून ज्ञानोबाराय एका ठिकाणी म्हणाले आपल्या विरहिणीमध्ये, अवस्था धाकुटी म्हणू नये, किंबहुना ती अवस्था प्राप्त होण्याकरता परमार्थ आहे, देव भेटण्याकरता बिलकुल नाही. जे सांगायचे ते सांगोत, कदाचित त्यांनाच भेटला नसेल म्हणून देव भेटला नाही असं म्हणतात. एकच ईश सत्ता अशी आहे, प्रत्ययरूप परमात्मा, द्रष्टारूप परमात्मा, तो तुम्हाला कधीही सोडून गेला नाही. परीक्षिती राजाचं रक्षण केलं असं नव्हे, गर्भामध्ये तुमचंही रक्षण करतो. नऊ महिने पोटामध्ये वाढ होत असते बरं का. आईच्या श्वासातून त्या बाळाला श्वास मिळतो, आईच्या जेवणातून त्याला जेवण मिळतं बरं का. आणि त्याची साईज संपली पोटात राहण्याची की बाहेर जन्म होतो बरं का. मला सांगा, बाहेर जन्माला आल्यानंतर सांभाळ करते ती आई श्रेष्ठ का पोटात सांभाळ करतो तो परमात्मा श्रेष्ठ? हे एक अंग. पुढचं बाहेर आला तरी कोण सांभाळतो? हा दुसरा भाग. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले. आतही तो सांभाळतो, बाहेरही तो सांभाळतो. म्हणून हा जो अनुभवाचा विषय आहे त्याला वाणीने कसं वर्णन करावं, तिथपर्यंत वाणी जाऊन पोचू शकत नाही. वाणीला मर्यादा आहे, वाणीला मर्यादा आहे. अनुभव हा अनुभव आहे, म्हणून विशिष्ट मर्यादेपर्यंत तुम्हाला वाणी घेऊन जाते, त्याच्या पुढे ती वाणी मागे सरते. म्हणून जे ज्ञानाशी न चुजवे, ध्यानाशी जे नागवे, ते अगोचर फावे गोटी माझी. एवढे एक सौभग वळगे वाचेचे अंग, पण हे कशामुळे? श्री गुरुपाद पराग लाहे का. लक्षात ठेवा, आपल्याजवळ वाचा आहे, पण वाचेने अंग धरलं नाही. नुसती हडकुळी वाचा आहे, हाडाचा सापळा आहे. मूल जन्माला येते, एक हडकुळ येते जन्माला, आणि ते जेव्हा बाळसं धरतं तेव्हा ते बाळ काय सुंदरच असतं.
म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, सद्गुरु कृपेने माझ्या वाणीने अंग धरलं. थोडा संसारातला दृष्टांत. लग्न झाल्यानंतर मुलगी जाते, एकरूपता प्राप्त होते पतीशी आणि दोघंही आनंदात असतात. येते ती तेजस्वी होऊन येते. आईला बघितल्यावर बरोबर कळतं की लग्न मानवलं, लग्न मानवलं. काय आई म्हणते, इतक्या दिवस आम्ही खाऊन पिऊ घातलं पण वजन वाढलं नाही. अगं 6 महिन्यात वजन वाढलं. अहो खाण्याने अंग वाढत नाही, प्रेमाने अंग वाढतं. आता ज्यांचं सुटलंय त्यांच्याबद्दल बोलत नाही मी. कारण त्याच्यातला 2 भाग आहेत, बाळसं निराळं आणि सूज निराळी. माझं बोलणं कळलं का? अर्थ काय आहे? बाळसं हा भाग निराळा आहे आणि सूज हा भाग निराळा आहे. ह्या दोन्हीतला फरक जर नीट कळला तर तुमच्या लक्षात येईल की काय भानगड आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज मोठ्या कौतुकाने सांगतायत, काय घडलं? आमची करवी गोठी ते झालीची नाही वाक सृष्टी. आमच्या दृष्टिकोनातून अशी वाक सृष्टी निर्माण झाली नाही की ज्या शब्दाने त्या अवस्थेचं वर्णन करावं. विचार मागुता पाऊली सरे, तर्कू आयणी ने घे अंगी दयाच्या. मनाची दिठी न लगे, दृष्टी न रिगे. ते माझ्या वाणीने काय वर्णन करू? म्हणून काही न बोलोणी आता, उगाच चरणी ठेविजे माता हेची वरे. म्हणून शब्दातीत, वाचातीत, परात्पर, ध्वनी ओंकार न पवीची. वाचातीत आहे, शब्दातीत आहे, किंबहुना ओंकार ध्वनी सुद्धा तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. आता अशाला कोणची बाराखडी आणू त्याचं वर्णन करण्याकरता? आई वडिलांनी केलेलं प्रेम, याला शब्द नाहीत म्हणून थोर तुझे उपकार. एकट्या आईबद्दल मी बोलणार नाही. माणसं फक्त आईचं वर्णन करतात, बापाला बाजूला सारतात. मला कधीच पटलेलं नाही. म्हणून आई थोर तुझे उपकार, तसे बाबा तुमचे उपकार थोर आहेत. ही एकांगी माणसं आहेत. आलं का लक्षात? हां, आपल्या जीवनाच्या यशामध्ये जेवढा आईचा वाटा आहे तेवढाच बापाचा वाटा आहे. 9 महिने तिने पोटात वाढवलं, ठीक आहे, तिला तसं इंद्रिय दिलं म्हणून वाढवलं. आम्हाला दिलं असतं तर आम्ही वाढवलं असतं, त्यात विशेष काय? म्हणून बापाला कमी म्हणण्याचं काही कारण नाही, त्याच्याकरता ते काम ठेवलेलं आहे. पण जे मुळात वाढलं ना तो बापच वाढला. जे पोटामध्ये वाढलं ना, आईचं पोट आहे पण पोटामध्ये जो वाढला तो बापच आहे. तेव्हा असं बायफर्गेशन करून जमत नसतं, नाही का? ईश्वरी सत्ता प्रत्ययरूप आणि प्रतितीरूपातून जेव्हा प्रकट होते तेव्हा प्रत्ययाची जर ती प्रतिती असेल तर ती कमी कशी असेल? एका श्रीमंताची बायको आहे. असं आहे का की मालकाची श्रीमंती जास्ती आहे आणि बायकोची कमी आहे? लग्न झाल्याबरोबर जेवढी श्रीमंती त्याची तेवढीच तिची. माझं बोलणं कळलं का? हां, जेवढी श्रीमंती, उलट त्याला तरी खटाटोप करावा लागतो. याला हिला काही खटाटोप न करता हिची शिल्लक वाढत असते. बरोबर आहे की नाही? हां, मग जेवढी ह्याची श्रीमंती, तसं जेवढा पुरुष श्रेष्ठ आहे तेवढीच प्रकृती श्रेष्ठ आहे. म्हणून प्रत्ययाची प्रतिती, प्रतिती कोणाची? दुसरी कोणाची प्रतिती नाही. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, आमचे करवे गोठी ते झालीची नाही वाक सृष्टी. आमची गोठी कुणी करेल? अरे असे शब्द निर्माण झाले नाहीत. शब्दातीत, परात्पर, शब्दाच्या परेही परते, पश्यंती वरुते, मध्यमे तत्वता नकळे हरी. निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग आहे.
परेही परते पश्यंती वरुते मध्यमे तत्वता न कळे हरी. मागे सांगितलं लक्ष, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वाणीतून बाहेर पडते वैखरी. नाभीजवळ आहे परा, त्याच्यावर आली पश्यंती, मध्यमा, आणि बाहेर पडते ती वैखरी. आता परेमध्येच जर तिची जाणीव नसेल तर वैखरीमधून कुठून प्रकट होणार. म्हणून परेही परते पश्यंती वरुते मध्यमे तत्वता न कळे हरी. तो हा कृष्ण रूप नंदाची घरी. म्हणून कृष्णाचं वर्णन करताना असं केलं. म्हणजे स्वरूप असं आहे. म्हणून या ठिकाणी म्हणाले अमुचे देखो दिठी, ते दिठीचे नव्हे. चला शब्द मागे टाकला, आता पुन्हा दृष्टीवर आले. असं आमच्याकडे दृष्टी नाही की त्या दृष्टीने त्याला बघावा. मन मंदिरा गजर भक्तीचा.